धन्यवाद गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. जननी कुंभळजा क्रिकेट क्लब खोपड विरुद्ध गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. अंकुश बॉलिंगसाठी अंकुश तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सतीश आणि मंदार ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. माझा विभाग माझा अभिमान ढवळी विभाग क्रिकेट संघटन अंतर्गत आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड मुंबई ठाणे पुणे बडोदा आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेटची स्पर्धा आई गावदेवी चाळीचा कोंड चषक 2025 सर्वांचं स्वागत असणारे मॅचला सुरुवात होते. ब गटातील पहिला सामना आपल्या समोर येतोय. सर्वांचे लाडके मास्तर यांचे देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल जर पाहिला तर पहिलाच बॉलला विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. अंकुश यांची चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे. बॅट्समनला थांबवलंय पहिल्याच बॉलवरती. ह्या बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. कोणती चुकी होणार नाही. झेल टिपलाय आणि पहिला धक्का गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड. पहिला धक्का बसतोय. प्रकाश गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावदेवी चाळीचा कोंड चषक 2025 मध्ये आपलं स्वागत असणार आहे. सुदेश शिंदे बॅटिंगसाठी. पहिला धक्का बसलाय तो मात्र सतीश शून्यावरती बाद झालाय. पहिला चेंडू डॉट टाकला. दुसऱ्या बॉलवरती चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. टॉस जिंकला खोपड टिपला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. आणि बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंडा संघ. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारणार आहे. पहिल्या दोन बॉलवरती तर सरस सरलाय गोलंदाज अंकुश, परंतु यानंतरच्या पुढच्या बॉलवरती कशा पद्धतीने खेळ केला जाईल, कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. धावा बनवणं आवश्यक आहे. धावा बनवाव्या लागतील. पुढचा बॉल अंकुशचा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या सैन्य 38 सर्कलमध्ये बॉल अडवला गेलाय. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. आता सुरुवात झाली आहे 3 बॉल आणि 1 असं समीकरण जे मात्र पाहायला मिळतंय. 3 बॉलवरती 1 सिंगल. 1 विकेट देखील आली आहे. म्हणजे आता आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड या टीमला इथून पुढं धावा बनवाव्या लागतील. सुदेश शिंदेला आणि मंदारला देखील. आडव्या बॅटनं हुक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेच्या पलीकडे 4 धावा चौकार. 4 चौकार येताना पाहायला मिळतोय मंदारच्या बॅटमधून. अशाच पद्धतीने बॅटिंग मंदारला करावी लागेल. ढवळी विभाग प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये मंदारची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. चांगल्या रीतीने तो बॅटिंग करत होता, परंतु आपल्या आता गावासाठी बॅटिंग करायची. चौकार येताना पाहायला मिळतोय. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 5 वरती जाऊन पोहोचला. हुक केला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मिळेल 6 षटकार. शॉर्ट पिच पद्धतीचे बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं जातंय. मंदार कडून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती त्यांनी 2 मोठे फटके खेळलेत. 10 धावांवरती तो पोहोचलाय. 2 बॉलवरती 10 धावा मंदारनं बनवल्यात. मंदारच्या बॅटमधून 10 धावा आल्यात. धावसंख्या आता पुढे गेली आहे 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती आहेत. हा ओव्हर पिच बॉल होता. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. बाहेर निघाला. शेवटचा चेंडू डॉट आला. शेवटच्या चेंडूवरती धाव मात्र मिळाली नाहीये. थांबवलं गेलं बॅट्समनला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती आहे. पहिलं षटक संपलंय. पहिली ओव्हर संपली आहे आणि 11 धावा धाव फलकावरती. 11 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक 15,000 रुपये कॅश प्राइज व आकर्षक आई गावदेवी चाळीचा कोंड चषक दिला जाणार आहे. द्वितीय पारितोषिक 10,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 5,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. म्हणजे 4 प्राइज या स्पर्धेमध्ये दिले जात आहेत. 16 संघ खेळत आहेत. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट असणारे, आकर्षक ट्रॉफी असणारे, उत्कृष्ट गोलंदाज शूज आणि आकर्षक ट्रॉफी, मालिकावीर स्मार्ट वॉच आणि आकर्षक ट्रॉफी
अशी बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड, मुंबई, ठाणे, पुणे, बडोदा या स्पर्धेचे आयोजक आहेत. नितेश शिंदे देखील आपल्याला या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये कॅश प्राइज नितेश शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिले गेले. सिद्धेश शेठ यांचं देखील सहकार्य लाभलंय, तसेच विनायकजी दीक्षित यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. मंडळाचे अध्यक्ष नारायण शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. सुदेश स्ट्राईक एंड वरती बॉलिंग साठी जर पाहिलं तर राहुल दुसरं षटक घेऊन आलाय. राहुल हा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट करायचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिस फिल्डिंग झाली, एक धाव तर घेतली परंतु एकाच धावेवरती थांबावं लागेल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असणार आहे आणि त्याच्यावरती एक सिंगल, अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. 2 धावांच्या मदतीने पहिलाच बॉल अवंतर स्वरूपाचा टाकला, त्याच्यावरती एक सिंगल घेतली. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली. फोर्स वन लाईव्ह वरती ही स्पर्धा आपण पाहतोय. आज ऐरोलीमध्ये फोर्स वन ची टीम आली, तसेच वाळकेश्वर प्रीमियर लीग देखील फोर्स वन वाहिनीवरती चालू आहे. ऑप्शन त्याच्यानंतर स्पर्धा देखील असणार आहे. वाळकेश्वरला देखील आम्ही स्पर्धा पार पडली होती, कव्हर केली होती. त्यावेळेला फोर्स वन लाईव्ह ची टीम होती. पुढचा बॉल, हा बॉल वरती फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बॉल अडवण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती मोठा आक्रमण करता आलेलं नाहीये मंदारला. एकच धाव मिळाली आहे. फ्री हिटच्या बॉलवरती पहा, एकच धाव हे त्यांना पाहायला मिळाली. ज्या वेळेला फ्री हिटची संधी बॅट्समन कडे असते त्या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर असतो आणि मंदारच्या बॅटमधून जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफला होते. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, परंतु तिकडे झेल टिपलाय. झेल मात्र लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आला होता. तिकडं सुदेशचा फटका फसला आणि सुदेशला आता परतावं लागेल. दुसरी विकेट माघारी परततीये. सुदेश देखील जास्त मोठी कामगिरी करू शकला नाही, केवळ एक धाव सुदेशने बनवली आणि तो माघारी परतताना पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन इथं ज्ञानेश, नवीन बॅटर मैदानाच्या आत खेळला तर एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंडा संघ करू शकतो. यानंतरचा सामना शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल वेगवान होता, खाली राहिला. बॅट बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहुलची. पहिलं षटक अवांतर स्वरूपाची धाव मिळाली, त्याच्यानंतर तीनही बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत, अचूक टप्प्यावरती हाताळलेत गोलंदाज राहुलने. आज नवीन जर्सी मध्ये पहा बोरावळे टीम. निखिल मोरे, सोमनाथ. हा बॉल देखील चांगला आहे. बॅट अँड पॅड मधून निघून गेला. विकेट किपरच्या दिशेने डॉट चेंडू. धाव संख्या स्थिरावले 14 वरती. 14 धावा धाव फलकावरती. 14 वरती संघ थांबलाय. हा बॉल जर पाहिला तर सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच दोन्ही आज समांतर करतायत. व्हाईट बॉल घोषित केले जात आहे. अवांतर स्वरूपाची धाव. या धावा राहुलने पहिल्या बॉलवरती आपण पाहायला मिळाल्या, त्याच्यानंतर देखील आता व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव खर्च केली जाते. धावसंख्या 15 वरती आहे. 15 धावा धाव फलकावरती आहेत. हा देखील पुन्हा एकदा दिशा आता वरकटली आहे, टप्पा मिळत नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू पिचिंग केला जातोय. अवांतर स्वरूपाची धाव मिळेल.
धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आले होते. या षटकामध्ये केवळ 5 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्स्ट्राच्या धावा तो मात्र खर्च करतोय गोलंदाज राहुल. फटका फसलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का? स्वतः गोलंदाज पोहोचलाय राहुल. त्याने झेल टिपलाय. आणखीन एका विकेटचं पतन. परतावा लागेल आता बॅट्समन ज्ञानेशला. ज्ञानेश माघारी परततोय. आता राजेश बॅटिंग साठी नवीन बॅटर. राजेश जातोय बॅटिंग साठी. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचे दोन्ही टीम. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे. आपण सज्ज राहायचे. हा चेंडू फुल टॉस होता. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. तिकडे शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 11, या षटकामध्ये 6, म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी राहुलची पाहायला मिळाली. एक्स्ट्राच्या धावा राहुलने 3 खेळ खर्च केल्या, परंतु एक विकेट देखील त्याला मिळाली. 17 वरती आपण खेळाडू बाद पाहतोय ते 3 खेळाडू बाद झालेत. सतरा धावा धाव फलकावरती. बॉलिंग साठी जयराम. जयराम आलाय गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक घेऊन जयराम. बघा कशा पद्धतीने तो षटक हाताळतोय. परंतु कावदेवी क्रीडा मंडळ चाळीच्या कोंड या टीमला कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. आता हा वाईट यॉर्कर टाकला गेलाय. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. राजेशला बॅटिंग करावी लागेल. राजेश आणि त्याच्या जोडीला असलेला मंदारने एक षटकार एक चौकार जरूर खेळलाय, परंतु अजूनही काही चेंडू फेस केले. चेंडू खेळला तर मोठ्या धावसंख्या नक्कीच बनवू शकतो गावदेवी संघ. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न कार्पेटच्या साईने निघून जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा लगेचच प्रयत्न केला आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या पुढे गेली आहे 20-20. 20 धावा धाव फलकावरती. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 21-21. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये असणारे आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंडा संघ, आणि तो मोठा फटका अद्याप पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका खेळला मंदारने, परंतु त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये आणि आता देखील या षटकामध्ये देखील मोठ्या फटक्यापासून थांबवण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्राच्या धावा जास्तीच्या बहाल केल्या जात आहेत. कोपट संघाकडून देखील हा बॉल देखील जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. हुक केलाय. वा, चांगला फटका. मंदारने मात्र आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय आणि त्याच्या बॅटमधून हा एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली. 28 धावा धाव फलकावरती. चाळीचा कोणचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती
आणि व्यासपीठावरती बसून सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. अठ्ठावीस वरती धाव फलक. मोठा फटका मंदारच्या बॅट मधून आलाय, ज्याची प्रतीक्षा होती सर्वांना, त्याच्या टीमला देखील. अंगावरती ब्रश झालाय चेंडू. तिकडे मात्र शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, चुकीच्या पद्धतीने थ्रो केला आणि त्याचा फायदा लगेचच घेतला. लेग बाईच्या या 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 2 ने वधारते, पुढे जाते. 13 30 धावा धाव फलकावरती आहेत. ज्या बॉलवरती देखील फटका आलाय मंदार कडून, परंतु आता क्षेत्ररक्षक अंकुश त्या ठिकाणी, कोणतीही चुकी होणार नाहीये. झेल टिपतायत आणि मंदारचा अडसर, जो मात्र मंदार मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार खेळत होता, त्याचा अडसर दूर केलाय. आता मैदानामध्ये नितेश शिंदे बॅटिंग साठी. मला वाटतं नितेश शिंदे गावी सराव करतायत की काय, म्हणूनच लवकर बॅटिंगला जात आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर ते बॅटिंगला जाताना पाहायला मिळत आहेत. 30 वरती 4 खेळाडू बाद झालेत. गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड या टीमचे. जयरामला यश मिळाले या षटकामध्ये. जयरामले नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. थोडासा मागणा जरूर ठरला, परंतु हा बॉल जर पाहिला तर पॉइंटच्या दिशेने खेळलाय. नितेश शिंदे यांच्या बॅटमधून एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बॉल जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. नितेश शिंदे यांच्या बॅटमधून आला या चौकार. 34 धावा. पहा मैदानामध्ये नितेश शिंदे गेले आणि पहिल्याच बॉल फेस करत असताना 4 धावा देखील त्यांनी ठोकल्या. धावसंख्या 4 न पुढे गेली, जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. ज्या षटकामध्ये जयरामच्या 17 धावा तब्बल आल्या. शेवटच्या षटकासाठी एका युवा खेळाडूला बॉल सोपवलाय, चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय. गोलंदाज ओमकार, कमी वयाचा हा खेळाडू आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणारे पाहणं महत्वाचं असणारे. राजेश याच्या विरुद्ध गोलंदाजी करायची ओमकारला. खोपड संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जननी कुंभळदा क्रिकेट क्लब खोपड आणि त्यांच्या विरोधात आपण गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड अशी मॅच आपण पाहतोय. हा बॉल अंगावरती टाकण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. फटका तर आलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी होते, पोहोचले तिकडे बॉल फेकला देखील आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. 36 धावा धावफलकावरती 36. लास्ट 5 बॉल बाकी आहेत या चौथ्या षटकातील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु नाही होणार दुसरी धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 37 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. 37 झाल्यात. एक 45 धावांपर्यंत टोटल उभी करावी लागेल, धावसंख्या उभी करावी लागेल. नितेश शिंदे स्ट्राईक एंडला आहे. त्यांच्या बॅटमधून जर पाहिलं तर एक चौकार आलाय, म्हणजे 400च्या स्ट्राईकने बॅटिंग करतायत. मोठा फटका खेळलाय, परंतु फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटतायत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल, परंतु दुसरी धाव देखील पूर्ण केली लगेचच. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. धावसंख्या 39.
39 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. नितेश शिंदे धावा जमवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. हा देखील फटका विकेट किपर चेंडूच्या दिशेने आणि नितेश शिंदे पहा खेळपट्टीवरती आणि सर्वांनी आनंद घेतलाय. त्यांचे सर्व मित्र हसतायत. खास गावावरून या ठिकाणी आले, आपल्या गावची स्पर्धा टीम मध्ये खेळतायत. आणि ही व्हिडिओ आज सर्वांच्या स्टेटसला देखील असणार आहे. सगळ्यांच्या स्टेटसला ग्रुपमध्ये असणार. कारण नितेश शिंदे धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावांसाठी धडपड नक्कीच चालू आहे नितेश शिंदे यांची. इथं टॅप करायचा प्रयत्न, बॅटची एज घेतली मागे, विकेट कीपरकडे बॉल गेला, डॉट बॉल. धावसंख्या 40. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती जरूर पोहोचले, परंतु एकच धाव मिळाली. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिली इनिंग संपली आहे. धावा बनवल्यात त्या गावदेवी क्रीडा मंडळ चाळीच्या कोंड्या टीमनं 41-42 धावांची आवश्यकता खोपट टीमला. चला टॉस साठी यायचंय. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आणि श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे, आपल्याला हा शेवटचा पुकार असणार आहे या टॉस साठी. त्वरित प्रकाश गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. गोवेले टीमचे कॅप्टन आलेत. दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे. गोवेले टीमचे कॅप्टन आलेत. बोरावळे टीम, श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे टीम, आपला कॅप्टन येऊ द्या. दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे, दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे, आपल्याला शेवटचा पुकार असणार आहे, शेवटचा कॉल असणार आहे. या चला लवकर या टॉस साठी. कॅप्टन या फास्ट, कॅप्टन. ढवळी विभाग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष तुकाराम आहिरे साहेब हे देखील या ठिकाणी आहेत. आणि त्यांची टीम नेक्स्ट मॅच मध्ये ढवळी विभाग प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. गोवेले टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. उद्धव आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला दाखल झाली. चला फिल्डिंग लावून घ्या. 40 अकाउंट, वेळ खूप होतोय, आपल्याला बऱ्याच मॅचेस कव्हर करायच्या, त्याची नोंद घ्या. सुमित साळवी, आपण कुठे असाल तर या. सुमित साळवी,
तर या ठिकाणी तुकाराम गायकवाड देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. बॉलिंगसाठी आकाश, बॉलिंगसाठी आकाश. तर बॅटिंगला अक्षय आणि उदय ही जोडी. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. पंचांनी स्वैर मारा घोषित केला. अवंतर स्वरूपाची धाव घोषित केली आहे. बेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. सुरुवात वाईटच्या बॉलने केली आहे. हा बॉल आता चांगला आहे. आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिला चेंडू आला वाईट आणि दुसरा बॉल आता डॉट आलाय. म्हणजे एक बॉल आणि एक अशी सुरुवात खोपट टीमची पाहायला मिळते. कव्हरला फटका उडवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करणारे नितेश शिंदे त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली केली आहे. नितेश शिंदे यांच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. बॅटिंग मध्ये चौकार त्यांनी मारला आणि आता बॉल देखील चांगला अडवला. धावसंख्या जर पाहिली तर 3 वरती जाऊन पोहोचले. किरण जेदे आणि विनोद साळवे आपण यायचे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल आपण व्यासपीठाशी संपर्क करा. आडव्या बॅटनं ड्राईव्ह केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतोय सुदेश. चांगली फिल्डिंग केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. किरण जेदे आणि विनोद साळवी आपण दोघांनी यायचे. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आणि गावदेवी चाळीसचा कोण चषक 2025 आपण पाहतोय. ब गटातील पहिली मॅच. हा बॉल तर पुन्हा एकदा उडवलाय. आता पुन्हा एकदा नितेश शिंदे झेल टिपतायत. चांगला झेल, चांगली कॅच टिपली आहे नितेश शिंदे यांच्या माध्यमातून. गावावरून मी कशासाठी आलोय तर यासाठी आलोय. एक बाउंड्री देखील चौकार देखील मारला. एक कॅच देखील पकडली आणि बॉल देखील अडवलाय. धावसंख्या 5 वरती. 4 बॉल आणि 5 हे समीकरण. कोपर टीम आपल्याला 2 धावांची पेनल्टी. बॅट घेऊन नाही गेला खेळाडू तुमचा. जे काही नियम आहेत ते नियम तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. स्वप्नील 2 धावांची पेनल्टी कोपर टीमला असणार आहे. हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत. झेलची संधी आणि कॅच झालाय. पुन्हा एकदा विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 धक्के मात्र गोलंदाज आकाशने दिलेत. 42 करायच्या होत्या. आता तिथं 44 धावा करायला लागणार आहेत. स्वप्नील देखील आला. तो देखील परतला. अक्षय बाद झाल्यानंतर स्वप्नील मैदानात गेले. परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना विकेट मात्र मिळाली आकाशला. 2 विकेट त्याने मिळवल्यात. हॅट्रिकची संधी आता असणार आहे. पहिला झेल पॉइंटला पकडला नितेश शिंदेने. दुसरा झेल शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडला. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल. हॅट्रिकची संधी गोलंदाज आकाशला. फुलटॉस आणि याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल सीमारेच्या पलीकडे. षटकार. या अगोदरचे बॉल चांगले हाताळले परंतु शेवटचा बॉल फुलटॉस टाकला आणि चुकी केली गोलंदाज आणि त्याच्यावरती फटका सजवला. 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे गेली 11 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा.
11 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. बॉलिंग साठी आता मंदार. मंदार आलाय बॉलिंग साठी. अकरा धावा पहिल्या षटकामध्ये. चाळीच्या कोंड या टीमच्या देखील पहिल्या षटकात 11 धावा होत्या. म्हणजे सेम सुरुवात आहे दोघांची. सुरुवात जर पाहिली तर कोपर टीमची देखील तशीच सुरुवात, चाळीच्या कोंडची देखील तशीच सुरुवात झाली होती. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात. आता आपण पाहतो मंदार आलाय गोलंदाजी मार्कवरती. आणि बॅटिंगसाठी उदय आणि राहुल. हा बॉल कमी गतीने टाकलेला बॉल. डावखुऱ्याचा फलंदाज त्याला बीट केले पहिल्याच बॉलवरती. चेंडू डॉट टाकला जातोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू टाकताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. हा वेगवान टाकलेला बॉल. बॅटची चायनीज कट घेतली. तिकडे बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एकरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 12 या आकड्यावरती 12 धावा फलकावरती आहेत. पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील हा ढवळी विभाग. ढवळी विभागातील ही स्पर्धा ढवळी विभाग प्रीमियर लीग मागील हप्त्यात पार पडली. त्याच्यानंतर आपण आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. हा हुक केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहायला मिळतोय. फिल्डिंग तर चांगली केली. एका धावेवरती समाधान पुन्हा एकदा मारावं लागेल. थोडस बॅकफुट वरती खोपट संघ, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यानंतर थोड्याशा दबावाखाली खेळतायत दोन्ही फलंदाज. राहुल देखील आणि उदय देखील. मोठा फटका येत नाहीये. या षटकामध्ये केवळ 2 धावा आता आल्यात. मंदार देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र काय घडतंय, फुलटॉस बॉल होता आणि मधली यष्टी, मधली दांडी वाकवली आणि आणखीन एक विकेट. खोपड संघाला तिसरा धक्का बसतोय. तिसरी विकेट माघारी परतताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. श्रवण. आघाडीचे तीनही फलंदाज माघारी परतलेत. अक्षय माघारी परतलाय, उदय देखील आणि स्वप्नील देखील. आता राहुल आणि श्रवण यांना धावसंख्या पुढे घेऊन जावी लागेल. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होईल. हा देखील चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला, वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मंदारची पाहायला मिळते. मंदारने धावा देखील आपल्या टीमसाठी बनवल्या. 21 धावा त्याच्या बॅटमधून आपण येताना पाहायला मिळाल्या. आणि 2 धावा आतापर्यंत केवळ खर्च केल्यात मंदारने. बॅकफुटला जाऊन पॉइंटला कट करायचा प्रयत्न. गलीमधून चेंडू मार्गास होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. धाव मिळेल एक, परंतु पंचांनी सांगितलंय की नो बॉल. नो बॉल घोषित केलाय. अभ्यंतरची धाव म्हणजे अजून एका धावेची भर पडेल. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 16 वरती धाव फलक जाऊन पोहोचेल. 16 ऑन द स्कोर कार्ड. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी, परंतु फ्री हिटचा बॉल होता. दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातोय का? धावबादची संधी आणि इकडे मात्र तीनही खेळाडूंकडून चुकी झाली. पा काय घडलंय मैदानामध्ये. चुका चुका आणि चुका. पहिल्या खेळाडूकडून बॅकअप नाही झालं, दुसऱ्याकडून नाही झालं, तिसऱ्याकडून देखील नाही झालं.
जिकडे धावबाची संधी होती फ्री हिटच्या बॉलवरती, ती संधी आता गमावली आहे चाळीसच्या कोंड या टीमने. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 18. 2 ओव्हर मध्ये 18 धावा बनवल्यात. 12 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा. येणारे 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर राजेश तिसरं षटक घेऊन हा चांगला बॉल आहे. विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. ऑफस्टिक्सच्या बाहेर चेंडू पिचिंग करतायत. पहिलाच बॉल अवंतर स्वरूपाचा घोषित केलाय. 19 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 25 ची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 25. हा बॉल आता मात्र खाली राहिलाय. राजेशची चांगली गोलंदाजी. हॅलो हॅलो. या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. 25 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 25. 25 धावा धाव फलकावरती आहेत. आता कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा बाहेर ठेवला. बॅट्समनला बीट केलं. डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 25 वरती स्थिरावले. येणारे अजूनही जर पाहिलं तर 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 19. सामना दोन्ही टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. हा देखील चांगला बॉल. त्याच टप्प्यावरती गोलंदाजी राजेशची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू डॉट टाकलाय. 2 बॉल अजूनही बाकी आहे षटकातील. म्हणजे 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 19. पुन्हा एकदा तसंच चेंडू, परंतु आता कट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. सात चेंडू 18 ची आवश्यकता. राहुल आणि श्रवण हे 2 बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धावा बनवल्या जातील का? फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला आकाश, त्याच्या हातातून हा झेल निसटलाय. आकाश त्या ठिकाणी होता परंतु कॅच ड्रॉप केली. आता 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. सहा बॉल 17. नेक्स्ट मॅच शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले. गोवेले टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर श्री दत्तगुरु क्रीडा मंडळ बोरावळे हा संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक घेऊन सुदेश.
सुदेश शिंदे, शेवटचे 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. सहा बॉल आणि 17ची आवश्यकता बॉलिंगसाठी सुदेश शिंदे, तर बॅटिंगला राहुल आणि श्रवण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या धावा बनवल्या जातील की या धावा वाचवल्या जातील? दोन्ही टीमला विजय मिळवायचा असेल तर प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवत आहेत. एकच धाव. पाच बॉल आणि 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. ती म्हणजे असणार आहे जननी कुंभलचा क्रिकेट क्लब खोपड या टीमला. पुढचा बॉल सुदेशचा शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समन थोडेसे सफल झाले पण त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की हा चांगला बॉल आहे, योग्य बॉल आहे. डॉट चेंडू 4 बॉल 16ची आवश्यकता. कव्हरच्या दिशेने 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप मध्ये चेंडू खेळलाय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग. एकच धाव. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 15ची आवश्यकता. विजयाच्या दिशेने आपल्याला गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंढा संघ जमात जाताना पाहायला मिळतोय. समीर पवार हे देखील उपस्थित झालेत. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत असणारे क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल. कॅच पकडतायत. चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली आहे. चेंडूने उंची जास्त घेतली होती. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल वरती. झेल टिपला आणि आता बॅट्समन राहुल परततोय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 15ची आवश्यकता. 2 बॉल 15. दोन बॉल मध्ये 15ची आवश्यकता असणार आहे. मॅच मध्ये आता चाळीचा कोंड या टीमचे चांगली कामगिरीच्या जोरावरती संघ विजयाच्या दिशेने. 2 बॉल 15. फुलटॉस समोर खेळलाय. कार्पेटच्या सहीने हा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. मिस फिल्डिंग झाली आणि बॉल तर पाहिला तर निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा आल्या. या 4 धावा. आता शेवटचा बॉल बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. नंदू कळंबे, समीर पवार आणि संतोष सकपाळ यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. गॅप मध्ये फटका खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली. जास्तीचा काही फरक पडणार नाही आणि या मॅच मध्ये गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड संघ हा विजयी ठरतोय. चला नेक्स्ट मॅच साठी गोवेले टीम आपण चला लगेच मैदानात चला. आणि सिद्धिविनायक बोरावळे